स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज 27 मे 2024 रोजी पुण्यतिथी। या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील, एनडी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतींना प्रथमतः विनम्र अभिवादन करते। 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला। त्यांचे घराणे होते ते उच्च शिक्षित होते। त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू हे देखील वकील होते। त्यांच्या वडिलांचा व्यवसाय वकिली असल्या कारणाने त्यांनी देखील वकिली क्षेत्रात आपले शिक्षण घेण्याचे ठरवले। यानंतर ते ज्यावेळी बॅरिस्टर होऊन भारतात परत आले, तो काळ होता ब्रिटिशांचा अंमल आपल्या भारतावर होता। तर त्यावेळी 1857च्या उठावामध्ये त्यांचे घर हे उद्ध्वस्त झाले, म्हणून परत ते ज्यावेळी स्थलांतरित होऊन एके ठिकाणी राहायला गेले, त्याचवेळी त्यांनी असा निर्णय घेतला की आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग हा समाजसेवेसाठी करायचा, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी करायचा। यानंतर 1916 मध्ये त्यांची गांधीजी यांच्याबरोबर त्यांची भेट झाली। गांधीजींच्या विचाराने ते प्रेरित झाले। गांधीजींनी केलेले जे सत्याग्रह होते किंवा त्यांनी जी केलेली आंदोलनं होती, या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्व गुण दाखवण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं। ज्यावेळी 1942ला भारत छोडो आंदोलन हे झालं, या भारत छोडो आंदोलनामध्ये देखील त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। त्याचबरोबर सायमन कमिशन यांच्या विरुद्ध झालेले आंदोलन असू देत किंवा मिठाचा सत्याग्रह असू दे किंवा विविध झालेले छोटे मोठे आंदोलन असू देत, या आंदोलनामध्ये भाग घेत असताना या भारतीयांना एकत्रित करून संघटित करून नेतृत्व करण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं। म्हणूनच या कामाची पोच होती किंवा त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात दिलेलं त्यांचं योगदान म्हणून त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंतप्रधान हे पद त्यांना भूषवण्यात आलं। ज्यावेळी ते पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांना असं वाटलं की आपण या भारतावर ब्रिटिशांनी अंमल का केला, तर पहिलं कारण होते म्हणजे गरिबी। ही गरिबी जर हटवायची असेल तर या गरिबी हटवण्यासाठी आपल्याला उद्योगधंदे चांगल्या प्रकारचे उभा करायला पाहिजे। त्याचबरोबर त्यांनी चालू केलेल्या ज्या योजना होत्या किंवा शेतकऱ्यांसाठी असतील किंवा सर्वसामान्य माणसांच्यासाठी असतील, अशा या योजना प्रथम चालू करणारे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या पंतप्रधान या कालावधीमध्ये असताना विविध योजनांचा उपयोग आज देखील आपल्यासारख्या सर्वसामान्य भारतीयांना होत आहे। म्हणून पुनश्च एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याला एनडी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करते आणि थांबते। जय हिंद, जय भारत।